नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही माहितीपूर्ण प्रश्न आहेत। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो इतर सर्व भरतीकरितासाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत। IMP क्वेश्चन इन मराठी इम्पॉर्टंट 100 क्वेश्चन फॉर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आतापर्यंत किती गाणे बनले आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आतापर्यंत किती गाणे बनलेले आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 1 लाखापेक्षा जास्त बनलेले आहेत गाणे। प्रश्न दुसरा, डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या वडील कोणत्या ठिकाणी कार्यरत होते? डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या वडील कोणत्या ठिकाणी कार्यरत होते? तर उत्तर आहे मित्रांनो आर्मी सुभेदार। प्रश्न तिसरा, डॉक्टर बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ हे कोणत्या वर्षी निवृत्त झाले? डॉक्टर बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ हे कोणत्या वर्षी निवृत्त झालं? तर उत्तर आहे मित्रांनो 1894। प्रश्न चौथा, डॉक्टर बाबासाहेब मॅट्रिक पास झाले म्हणून केळकर यांनी त्यांना कोणते पुस्तक दिले? डॉक्टर बाबासाहेब मॅट्रिक पास झाले म्हणून केळकर यांनी त्यांना कोणते पुस्तक दिले? उत्तर आहे बुद्धचरित्र। प्रश्न पाचवा, 1907 या वर्षी बाबासाहेबांनी कोणती परीक्षा उत्तीर्ण केली होती? 1907 या वर्षी बाबासाहेबांनी कोणती परीक्षा उत्तीर्ण केली होती? उत्तर आहे मॅट्रिक। प्रश्न सहावा, 1912 या वर्षी बाबासाहेबांनी कोणत्या ठिकाणाहून पदवी प्राप्त केली? प्रश्न सहावा, 1912 या वर्षी डॉक्टर बाबासाहेबांनी कोणत्या ठिकाणाहून पदवी प्राप्त केली? उत्तर आहे मुंबई। प्रश्न सातवा, कोणत्या शिष्यवृत्ती प्राप्तीमुळे बाबासाहेब न्यूयॉर्कमध्ये शिकण्यास गेले? प्रश्न सातवा, कोणत्या शिष्यवृत्ती प्राप्तीमुळे बाबासाहेब न्यूयॉर्कमध्ये शिकण्यास गेले? उत्तर आहे बडोदा राज्य। प्रश्न आठवा, डॉक्टर बाबासाहेबांनी MA ची मास्टर डिग्री कोणत्या देशात प्राप्त केली? प्रश्न आठवा, डॉक्टर बाबासाहेबांनी MA ची मास्टर डिग्री कोणत्या देशात प्राप्त केली? उत्तर आहे अमेरिका। प्रश्न नववा, कोलंबिया विश्वविद्यालय आतून बाबासाहेबांनी कोणती डिग्री प्राप्त केली होती? प्रश्न नववा, कोलंबिया विश्वविद्यालय आतून बाबासाहेबांनी कोणती डिग्री प्राप्त केली होती? उत्तर आहे MA। प्रश्न 10वा, कोलंबिया विश्वविद्यालयात बाबासाहेबांनी कोणत्या विषयात डिग्री प्राप्त केली होती? प्रश्न 10वा, कोलंबिया विश्वविद्यालयात बाबासाहेबांनी कोणत्या विषयात डिग्री प्राप्त केली होती? उत्तर आहे वरील सर्व। 1 आहे दर्शनशास्त्र, 2 आहे इतिहास, 3 आहे अर्थशास्त्र। प्रश्न 11, 1916 या वर्षी बाबासाहेबांनी कोणते विश्वविद्यालयातून PhD प्राप्त झाली? प्रश्न 11, 1916 या वर्षी बाबासाहेबांना कोणत्या विश्वविद्यालयातून PhD प्राप्त झाली? उत्तर आहे कोलंबिया। प्रश्न 12, मुंबईतील सिडेनहाम कॉलेजमध्ये बाबासाहेब कोणत्या विषयामध्ये प्रोफेसर बनले होते? उत्तर आहे अर्थशास्त्र। प्रश्न 13, कोलंबिया विश्वविद्यालयाद्वारे बाबासाहेबांना डॉक्टरेट पदवी सन्मानित केव्हा केली गेली? कोलंबिया विश्वविद्यालयाद्वारे बाबासाहेबांना डॉक्टरेट पदवी सन्मानित केव्हा केले गेले? उत्तर आहे 8 जून 1927। प्रश्न 14, डॉक्टर बाबासाहेबांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये एकूण किती पुस्तके होते? प्रश्न 14वा, डॉक्टर बाबासाहेबांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये एकूण किती पुस्तके होते? उत्तर आहे 50,000। प्रश्न 15,
लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी कोणाच्या विचारधारेचा विरोध केला? प्रश्न 15. लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी कोणाच्या विचारधारेचा विरोध केला? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 16. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती पत्नी होत्या? प्रश्न 16. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती पत्नी होत्या? उत्तर आहे 2. प्रश्न 17. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2 पत्नीचे नाव काय होते? प्रश्न 17. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2 पत्नीचे नाव काय होते? उत्तर आहे वरील दोन्ही. एक आहे रमाबाई आंबेडकर, 2 आहे सविता आंबेडकर. प्रश्न 18. दलित वर्गाला हरिजन असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते? प्रश्न 18. दलित वर्गाला हरिजन असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते? उत्तर आहे वरील दोन्ही. एक आहे महात्मा गांधी, 2 आहे काँग्रेस. प्रश्न 19. बाबासाहेबांचा संविधान निर्मिती मागचा मुख्य उद्देश काय होता? प्रश्न 19. बाबासाहेबांचा संविधान निर्मिती मागचा मुख्य उद्देश कोणता होता? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे जातीभेद नष्ट, 2 आहे अस्पृश्यता नष्ट, 3 आहे समाजात क्रांती. प्रश्न 20. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान कशावर लिहिले आहे? प्रश्न 20. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान कशावर लिहिले आहे? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे समानता, 2 आहे समता, 3 आहे मानवता. प्रश्न 21. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला विवाह कोणत्या वर्षी झाला? प्रश्न 21. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला विवाह कोणत्या वर्षी झाला? उत्तर आहे 1906. प्रश्न 22. बाबासाहेबांना रमाबाई यांच्याकडून पहिला मुलगा प्राप्त झाला, त्याचे नाव काय होते? प्रश्न 22. डॉक्टर बाबासाहेबांना रमाई यांच्याकडून पहिला मुलगा प्राप्त झाला, त्याचे नाव काय होते? उत्तर आहे यशवंत. प्रश्न 23. डॉक्टर बाबासाहेबांची पहिली पत्नी रमाबाई यांचे दीर्घ आजाराने निधन कोणत्या वर्षी झाले? प्रश्न 23. डॉक्टर बाबासाहेबांची पहिली पत्नी रमाबाई यांचे दीर्घ आजाराने निधन कोणत्या वर्षी झाले? उत्तर आहे 1935. प्रश्न 24. डॉक्टर बाबासाहेब आपल्या उपचारासाठी मुंबईला गेल्यानंतर त्यांना कोणत्या समाजाची महिला मिळाली आहे? प्रश्न 24. बाबासाहेब आपल्या उपचारासाठी मुंबईला गेल्यानंतर त्यांना कोणत्या समाजाची महिला मिळाली? उत्तर आहे ब्राह्मण. प्रश्न 25. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? प्रश्न 25. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर आहे शारदा कबीर. प्रश्न 26. डॉक्टर बाबासाहेबांनी यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव शारदा बदलून दुसरे नाव काय ठेवले होते? प्रश्न 26. डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव शारदा बदलून दुसरे नाव काय ठेवले होते? उत्तर आहे सविता. प्रश्न 27. डॉक्टर बाबासाहेब 1950 या वर्षी कोणत्या देशात गेल्याने बौद्ध धर्माविषयी प्रभावित झाले? प्रश्न 27. डॉक्टर बाबासाहेब 1950 या वर्षी कोणत्या देशात गेल्याने बौद्ध धर्माविषयी प्रभावित झाले? उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न 28. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती? प्रश्न 28. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती? उत्तर आहे 5 लाख. प्रश्न 29. नॅशनल हॉलिडे असे खालीलपैकी कोणत्या दिवसाला घोषित करण्यात आली आहे? प्रश्न 29. नॅशनल हॉलिडे असे खालीलपैकी कोणत्या दिवसाला घोषित करण्यात आली आहे? उत्तर आहे 14 एप्रिल. प्रश्न 30. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये कुठे विमानतळ आहे?
प्रश्न 30. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये कुठे विमानतळ आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 31. डॉक्टर बाबासाहेब मुंबई येथील लॉ कॉलेजला किती वर्ष प्रिन्सिपल होते? प्रश्न 31. डॉक्टर बाबासाहेब मुंबई येथील लॉ कॉलेजला किती वर्ष प्रिन्सिपल होते? उत्तर आहे 2 वर्ष. प्रश्न 32. डॉक्टर बाबासाहेबांचा विवाह रमाबाई यांच्यासोबत झाला तेव्हा रमाबाईचे वय किती होते? प्रश्न 32. डॉक्टर बाबासाहेबांचा विवाह रमाबाई यांच्यासोबत झाला तेव्हा रमाबाईचे वय किती होते? उत्तर आहे 9 वर्ष. प्रश्न 33. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा बोलावयास येत होत्या? प्रश्न 33. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा बोलावयास येत होत्या? उत्तर आहे 9. प्रश्न 34. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती पदव्या मिळवल्या होत्या? प्रश्न 34. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती पदव्या मिळवल्या होत्या? उत्तर आहे 30. प्रश्न 35. डॉक्टर बाबासाहेबांमुळे 12 तास कारखान्यात काम करण्याचा वेळ बदलून किती तास करण्यात आला? प्रश्न 35. डॉक्टर बाबासाहेबांमुळे 12 तास कारखान्यात काम करण्याचा वेळ बदलून किती तास करण्यात आला? उत्तर आहे 8 तास. प्रश्न 36. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या काही वर्षामध्ये कोणत्या आजाराने पीडित झाले होते? प्रश्न 36. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या काही वर्षामध्ये कोणत्या आजाराने पीडित झाले होते? उत्तर आहे मधुमेह. प्रश्न 37. डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडताना एकूण किती वाचने दिली होती? प्रश्न 37. डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडताना एकूण किती वाचने दिली होती? उत्तर आहे 22 वाचन. प्रश्न 38. डॉक्टर बाबासाहेबांनी एकूण किती वेळा लोकसभा निवडणूक लढली होती? प्रश्न 38. डॉक्टर बाबासाहेबांनी एकूण किती वेळा लोकसभा निवडणूक लढली होती? उत्तर आहे 2 वेळा. प्रश्न 39. डॉक्टर बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला होता? प्रश्न 39. डॉक्टर बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला होता? उत्तर आहे महाड. प्रश्न 40. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरचे पूर्वीचे नाव काय होते? प्रश्न 40. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरचे पूर्वीचे नाव काय होते? उत्तर आहे सोनेगाव. प्रश्न 41. डॉक्टर बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ हे कोणत्या वर्षी निवृत्त झाले? उत्तर आहे 1894. प्रश्न 42. डॉक्टर बाबासाहेबांच्या आईचे नाव काय होते? प्रश्न 42. डॉक्टर बाबासाहेबांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे भीमाबाई. प्रश्न 43. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील डॅड्यास होते? प्रश्न 43. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील डॅड्यास होते? उत्तर आहे आंबावडे. प्रश्न 44. डॉक्टर बाबासाहेबांनी 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठात PhD करिता कोणता प्रबंध सादर करून 1917 मध्ये डॉक्टरेट PhD मिळवली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टोरिकल अँड एनालिटिकल स्टडी. प्रश्न 45. 1907 मध्ये डॉक्टर बाबासाहेब मुंबईच्या कोणत्या हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा पास झाले? प्रश्न 45. 1907 मध्ये डॉक्टर बाबासाहेब मुंबईच्या कोणत्या हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा पास झाले? उत्तर आहे एल्फिन्स्टन. प्रश्न 46. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? प्रश्न 46. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
प्रश्न 47. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1946 मध्ये डॅडॅश सोसायटीची स्थापना केली. प्रश्न 47. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1946 मध्ये डॅडॅश सोसायटीची स्थापना केली. उत्तर आहे पीपल्स एज्युकेशन. प्रश्न 48. कोणत्या प्रांताच्या विधिमंडळातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे निवडणूक आले होते? प्रश्न 48. कोणत्या प्रांताच्या विधिमंडळातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीवरून निवडून आले होते? उत्तर आहे बंगाल. प्रश्न 49. इसवी सन डॅडॅसमध्ये दीर्घ आजारानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई यांचे निधन झाले. प्रश्न 49. इसवी सन डॅडॅसमध्ये दीर्घ आजारानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई यांचे निधन झाले. उत्तर आहे 1935. प्रश्न 50. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष बरखास्त करून या पक्षाची स्थापना केली. प्रश्न 50. शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष बरखास्त करून या पक्षाची स्थापना केली. उत्तर आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रश्न 51. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार डॅडॅश संपन्न झाला. प्रश्न 51. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार डॅडॅश संपन्न झाला. उत्तर आहे 24 सप्टेंबर 1932. प्रश्न 52. डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली? प्रश्न 52. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली? उत्तर आहे सयाजीराव गायकवाड. प्रश्न 53. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला डॅडॅश म्हणून उपस्थित होते. प्रश्न 53. डॉक्टर B.R. आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला डॅडॅश म्हणून उपस्थित होते. उत्तर आहे अस्पृश्यतेचे प्रतिनिधी. प्रश्न 54. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरू केले? प्रश्न 54. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरू केले होते? उत्तर आहे मुकनायक. पत्र बी म्हणू शकता तुम्ही, तसं काही नाही. प्रश्न 55. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा येथे केली. प्रश्न 55. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा येथे केली. उत्तर आहे येवले. प्रश्न 56. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? प्रश्न 56. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 58. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ग्रंथाचे दहन केले. प्रश्न 58. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ग्रंथाचे दहन केले. उत्तर आहे मनुस्मृती. प्रश्न 59. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वीरित्या चालविलेल्या पक्षाचे नाव कोणते? प्रश्न 59. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वीरित्या चालवलेल्या पाक्षिकाचे नाव कोणते? उत्तर आहे बहिष्कृत भारत. प्रश्न 60. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे कोणत्या दिवशी सत्याग्रह केला? प्रश्न 60. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे कोणत्या दिवशी सत्याग्रह केला? उत्तर आहे 2 मार्च 1930 रोजी. प्रश्न 61. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कामगार व शेतकऱ्यांना प्रश्न 61. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कामगार व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॅडॅश स्थापना केली. प्रश्न 61. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कामगार व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॅडॅशची स्थापना केली. उत्तर आहे स्वतंत्र मजूर पक्ष. प्रश्न 61. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत कशाची मागणी केली? प्रश्न 61. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषद डॅडॅशची मागणी केली. उत्तर आहे मतदारसंघ. प्रश्न 62.
14 एप्रिल 1891 रोजी आंबेडकरांचा जन्म महू येथे झाला. महू कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 62. 14 एप्रिल 1891 रोजी आंबेडकरांचा जन्म महू येथे झाला. महू कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 63. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय? प्रश्न 63. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय? उत्तर आहे भीमराव रामजी आंबेडकर. प्रश्न 64. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचे नाव काय होते? प्रश्न 64. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचे नाव काय होते? उत्तर आहे मालोजी. प्रश्न 65. भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? प्रश्न 65. भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 66. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न 66. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 67. 1920 या वर्षी आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर आहे मुकनायक. प्रश्न 67. 1920 या वर्षी आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर आहे मुकनायक. प्रश्न 68. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1920 साली मुकनायक नावाचे वृत्तपत्र कुठे सुरू केले? प्रश्न 68. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1920 साली मुकनायक नावाचे वृत्तपत्र कुठे सुरू केले? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 69. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे कितवे कायदेमंत्री होते? प्रश्न 69. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे कितवे कायदेमंत्री होते? उत्तर आहे पहिले. प्रश्न 70. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी आपल्या अनुयायांसंग धर्म स्वीकारला? प्रश्न 70. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी आपल्या अनुयायांसह धर्म स्वीकारला? उत्तर आहे 1956 रोजी. प्रश्न 71. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्रीपद होते? प्रश्न 71. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्रीपद होते? उत्तर आहे कामगार मंत्री. प्रश्न 72. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे? प्रश्न 72. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे? उत्तर आहे चैत्यभूमी. प्रश्न 73. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी कुठे झाला? प्रश्न 73. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी कोठे झाला? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 74. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला? प्रश्न 74. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला? उत्तर आहे 1990. प्रश्न 75. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? प्रश्न 75. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 76. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला होता? प्रश्न 76. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला होता? उत्तर आहे महू या गावी झाला होता. प्रश्न 77. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे कितवे मूल होते? प्रश्न 77. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे कितवे मूल होते? उत्तर आहे 14वे. प्रश्न 78. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते? प्रश्न 78. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते? उत्तर आहे भारतीय राज्यघटनेचे. प्रश्न 79. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रश्न 79. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे वरील पैकी सर्व. 1 आहे बाबासाहेब, 2 आहे संविधानाचे शिल्पकार, 3 आहे बोधिसत्व. प्रश्न 80. डॉक्टर बाबासाहेब
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? प्रश्न 80. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? उत्तर आहे भारतीय लेबर पार्टी. प्रश्न 81. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते? प्रश्न 81. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते? उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 1 आहे समाजसुधारक, 2 आहे बॅरिस्टर, 3 आहे राजनीतिक. प्रश्न 82. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला? प्रश्न 82. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला? उत्तर आहे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला. प्रश्न 83. डॉक्टर बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतले होते? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मला तर असं वाटते या प्रश्नाचं उत्तर दापोली असेल, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले प्राथमिक शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतले होते? दापोली ठिकाणी घेतले होते. मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये करून मला सांगा. कारण का व्हिडिओ कसा आहे, आवडला तर लाईक आणि कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो, कारण की थोडं मोटिवेशन आम्हाला बी भेटलं पाहिजे ना.